नवीन शैक्षणिक वर्षाला 16 जूनपासून सुरुवात होत असल्यानं पालकांसह विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकं गणवेश घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र अनेक शाळा व्यवस्थापन समितीकडून ठराविक विक्रेत्यांकडूनच वह्या पुस्तकं आणि गणवेश खरेदी करावी अशी सक्ती केली जाते. यातून पालक आणि विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जाते. त्यामुळं दोषी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं सुराज्य अभियानांतर्गत केली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. याबाबतच्या सूचनांचं परिपत्रक काढण्यात यावं, शाळेच्या फलकावर याची माहिती लावण्यात यावी, अशा घटनांविरोधात तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक चालू करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. अशा प्रकारची सक्ती करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत यांनी दिलं. निश्चितपणे शाळेला अधिकार आहेत की ड्रेस कोड त्या शाळेचं काय असावं किंवा कोणता ड्रेस कोड असावा, त्या संदर्भात त्यांना अधिकार जरी असले तरीसुद्धा ठराविक दुकानातून ते खरेदी करावेत. याबाबत विद्यार्थ्यांना सक्ती नाही करता येणार. हो, त्यांना अगोदर आपण सूचना देऊ की अशा पद्धतीनं सक्ती करू नये आणि ते सक्ती करत असतील तर आपण निश्चितपणे त्यांच्यावरती करू कारवाई. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, प्रीतम पवार, शिवसेनेचे उदय भोसले, किशोर घाटगे, हिंदू महासभेचे मनोहर सोरप, विकास जाधव, ठाकरे गटाचे संभाजीराव भोकरे, राजू यादव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे कैलास दीक्षित आदी उपस्थित होते.